आणि मंडळी, आपण ह्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निचरा तंत्रज्ञान काय आहे तेही आज आपण समजून घेऊया. शेतकरी बांधवांसाठी हे अत्यंत उपयोगाचं आहे. केमिकल फर्टिलायझर्स आपण जे वापरलेले आहेत त्याच्यामुळे खाली एक लेअर तयार झालेला आहे पूर्ण कडक व्हाईट, त्याला सॉल्ट म्हणतात, सलाईन सॉइल्स. त्याच्यामुळे खाली निचरा होत नाही आहेत, मुळांना ऑक्सिडेशन मिळत नाही आहे, हवा मिळत नाही. त्याच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ह्याला पाईपलाईन घातली की याला 4 बाजूनी होल्स असतात. याच्यामधनं एरिएशनसुद्धा होतं, जमिनीचं पोत सुधारतो. एरिएशन झाल्यामुळे वरची जी मीठ आहेत हे सगळं क्षार पाण्यामध्ये निघून जातात बाहेर. जमिनी पाणथळ होत आहेत. क्षारांमुळे जमिनीमध्ये त्याचा थर तयार होतो, पाणी मुरत नाही, मुळांना हवाही मिळत नाही. जमिनीमध्ये जे जास्तीचं पाणी येतं तर ह्याच्यामध्ये आता इथे बघू शकाल, हे बघा इथे खाली असा एक पांढरा लेअर आलेला आहे या जमिनीनं, पण त्याच्यामधनं पाणी खाली उतरत नाही. त्याच्यामुळे हे सगळी जमीन पाणथळ होती. ते पाणी कसं काढायचं, ते क्षार जमा झालेले आहेत सगळे, कडक दगड तयार झालेला होता. आपण जेव्हा काम केलं ना तर ह्या पुढे पूर्ण कडक दगड तयार झाला होता. दगडमधनं पाणी पर्क्युलेशन कसं होईल, सो त्याच्यासाठी हा पर्याय. यामध्ये भूपृष्ठापासून 0.9 ते 1.5 मीटर खोलीचे चर काढले जातात. त्यात सच्छिद्र PVC निचरा पाईप भोवती गाळण किंवा फिल्टर म्हणून 7.5 ते 10 सेंटीमीटर जाडीचा कराळा किंवा चाळ वाळूचा थर किंवा हे जे सिंथेटिक फिल्टर आहेत ना ते गुंडाळून जमिनीत विशिष्ट उतार दिला जातो. पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार आणि अतिरिक्त पाणी मातीतून पाझरून प्रथम लॅटरल पाईपमध्ये येतील अशा पद्धतीने लॅटरल पाईप म्हणजे सच्छिद्र पाईप, कलेक्टर पाईप म्हणजे उपनळी आणि सबमेन पाईप म्हणजे उपमुख्य पाईप आणि त्याबरोबरच मुख्य पाईप एकमेकांना जोडले जातात. सच्छिद्र पाईपमधून वाहत येणारं पाणी आणि क्षार कलेक्टर पाईपमध्ये येऊन उपमुख्य आणि मुख्य पाईपद्वारे शेवटी ओढा, नाला किंवा नदीमध्ये सोडण्यात येतं. हो, आता कसं असतं ते एरिया वाईज प्रत्येक डिझाईन वेगळं वेगळं करावं लागतं. आउटलेट जे आहेत हे जवळचा नदी, ओढा, नाला याच्यामध्ये आपण त्याला पाणी बाहेर काढतो. जसं आपण आता बघू शकाल इथल्या ह्या नाल्यामध्ये आपण एक पाईपलाईन घातलेला आहे आउटलेट. याला अशी सरळ ही मेन लाईन घातलेली आहेत, आपण इथून अशी मेन लाईन घातलेली आहे. तसंच मग आता ह्या मेन लाईनला इथे आपण एक टी जोडलेला आहे. या टीला आपण इथनं अशी आडवी लाईन घालणार की जेणेकरून इकडचं जे सगळं पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये येईल. हा जो पाईप आहेत याला सब लाईन म्हणतात. या सब लाईनमध्ये इकडचं 40 ते 50 फूट पाणी आणि इकडचं 40 ते 50 फूट पाणी याच्यामध्ये कवर करतं. त्याच्यानंतर आपण 100 फुटांवरती पाईप घालतो. दुसरी लाईन जी लॅटरल जी आहे ती, त्याच्यामध्ये तिकडचं 50 फूट, इकडचं 50 फूट आपण समजा धरून चला, 35 ते 40 ते 50 फूट आपण. आणि ते पाणी सगळं नॅचरल स्लोपने आपण ह्याला स्लोप दिलेला आहे, त्याला पंप वगैरे काही गरज नाही. नॅचरली स्लोपने ते पाणी सगळं बाहेर निघतं. आणि याचं जे डेप्थ आहे, मेन लाईनची डेप्थ ही 5 फूट ठेवतोय आपण, 4.5 ते 5 फूट. पण जी ही सब लाईन लॅटरल्स जे आहेत, लॅटरल्सचे 2.5 ते 3 फूट. ह्या बाजूला जिथून आपण सुरू होती इथे 3 फूट आणि जिथे आपण संपवणार तिथे 2.5 ते 3.25 फूट. याचा खर्च किती येतो तेही समजून घ्या. ह्याला एक आपल्या जमिनीचं जसं आपण पोत असतो त्या ह्याच्यानुसार आपल्याला जरासं किंमत कमी जास्त होती. 70,000 ते 1,20,000. तुमचं आउटलेट किती लांब आहे, जसं हा आता आउटलेट जवळ आहे आपल्याला, त्याच्यामुळे याचं अंतर खर्च तेवढा नाही आलेला. परंतु काही काही ठिकाणी आपल्याला 500 मीटरपर्यंत आउटलेट काढावा लागतो बाहेर, त्याचा खर्च हा जास्त येऊ शकतो. काय एका एकरला 70 ते 80,000 रुपये खर्च येऊ शकतो जर आपण 100 फुटांवरती घातलं अंतर, तर 2 पाईपमधलं अंतर 70 ते 80,000 रुपयांपर्यंत खर्च होतो पूर्ण. त्याला वर्ष ते 1.5 वर्षांमध्ये आपली जमीन बऱ्यापैकी काबूमध्ये येते, तयार होईल आपल्याला चांगली. नाही, एकदाच करायचं आहे आपल्याला. आणि ह्या पाईपची लाईफ हे 40 ते 50 वर्ष आहे. त्याला जर फिजिकल डॅमेज नाही झालं, एकदा केलं की संपलं. तुम्हाला एकदाच करायचं आहे त्याला, आपल्याला परत काही करायची गरज नाही त्याला. हे क्षारयुक्त पाणी ज्या नाल्यामध्ये सोडण्यात येतं त्या नाल्याच्या प्रदूषणाचं काय, हा प्रश्न मनात आला ना. ते आता हे सगळं पाणी जे आहेत आपलं हे सगळं समुद्राला जाऊन मिळतंय. ह्याचा जो pH आहेत किंवा हे जे आहेत हे त्या ह्याला तेवढं डॅमेज करणार नाही. आणि सगळं पाणी जे आहे ते म्हणजे इथलं प्रमाण समजा 10 लिटर आहे, तर इथे आपल्याला 1000 लिटर आहेत. 1000 लिटर आणि 10 लिटर तेवढं ते कॉम्बिनेशन करू शकतं कव्हर त्याला. आणि जरी दूषित झालं तरी जमिनीवर
जमिनी वाचवणे ह्याच्यासाठी आहेत. कारण आता मला सांगा ह्याच्यामध्ये अशा जर जमिनी झाल्या इथं पाणी जमा होणार, इथं काही काही ठिकाणी तर